चला आज आपण बनवूया आळूची पानं वडी। माझे 20 ते 22 पानं आहेत। त्याच्यात टाकूया 1 चमचाभर मीठ, 1 चमचाभर मिरची आणि लसूण, त्याच्यात टाकूया थोडीशी जिरी, त्याच्यात घालूया पाणी। मी भांड्यातील धुवून घेतलंय, त्याच्यात पाणी टाकते। याला पूर्ण पाणी टाकून एकत्र करून घ्यायचे। त्यात घालूया लिंबू। आळूच्या त्या पाण्यामध्ये लिंबू टाकणं हे कंपल्सरी, टाकलंच पाहिजे, नाही तर ते खाता येत नाही, घशाला खूप त्रास होतो त्याने। मला जिरी नाही आवडत तर तुम्ही जिरी स्किप करू शकता, मिरची नाही आवडत तर मिरची पण स्किप करू शकता, पण लिंबू हे कंपल्सरी टाकणे। बेसन कालून झालेलं आहे आपलं, पान घेतलेलं आहे मी, त्याच्यात असं थोडं थोडं करून असं सगळं पाण्याला लावून घ्यायचं आहे आणि एक पाण्यात टाकून रोल करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने सगळ्या पानाला लावून घ्यायचे बेसन। हे पान दुसरं त्याच्या ऑपोजिट ठेवायचं आहे आपल्याला। आता ह्याच्यावर पण आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे रोल करून घ्यायच्यात आपल्याला सगळे। हे बघू शकता आपण बेसन लावून घेतलेले। आता ही पानं ठेवायची आहेत आपल्याला उकळायला। त्यासाठी मी पहिलेच पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यात टाकूया आपण साळण आणि त्याच्यावर ही पानं ठेवायची आहेत, अशी वाफेवर उकळून घ्यायची। माझे दोन्ही झालेले आहेत वडी टाकून। आता हे शिजून द्यायचे, जवळजवळ अर्धा तास ठेवायचं आपल्याला। बघू शकता आपली वाफेत झालेली शिजून, आता ही काढून घ्यायची आपल्याला। हे शिजलं की नाही कसं बघायचं, थोडंसं आपण त्याच्यात टाकून बघायचं। याच्यात बेसन लागलं तर समजा कच्चंच आहे आणि नाही लागलं तर शिजले। बघू शकता ह्या पद्धतीने आपल्या वड्या झालेल्या आहेत कापून। आता यांना आपण तळून घेऊया। हे असं आपल्याला एक एक तेलात तळून घ्या। हे बघू शकता तुम्ही आपली आळूची वडी कशी झाली, आळूच्या पानांची वडी एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि खूप छान झाली आणि खूप टेस्टी लागते। रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।